चाय पिऊन उठलाय आणि काका बरोबर जोतार गेलाय. काका रापत रावतलो म्हणान जो दादान धरल्यान. तर दादा कामाक जाऊचा होता म्हणून त्यांनी पटापट नांगर बांधून घेतले आणि जोत धरूक चालू केले. पावसाची वाट बघून बघून कंटाळून सगळ्यांनी भात पेरूक घेतलेल्यानी, कारण मिरग गेलो तरी अजून पावसाची काय जागत नाही होती. आज बैलांका बरी ड्युटी लागलेली, पण ह्यांका खराच माणूचा लागतला, कारण भात पेरीपासून भात लायपर्यंत ते आपल्या पाठीवर वजा ठेवून राबत असतात, तेव्हाच काहीतरी आपल्या ताटात भात येता. मनानच शेतकऱ्याच्या घामाक आणि बैलाच्या कष्टाक अजिबात तोंड नाही. अर्धा नांगरून जायतच दिलेला म्हणून मी भात आडू घराकडे जाय होतो. बघलंय तर ह्यो भात घेऊन येतो म्हणून तसंच परत परतान पाठी इलंय आणि येऊन बघतोय तर जोत काका दरी होतो. संपावचा काम काकाकडे होता. नांगरून झाल्यावर पप्पानी भात पेरूक घेतल्यानी. आता तुम्ही म्हणतालाच मी काय काम करूक नाही. मी याचं काम केलं असतं तर तुमका सगळा दाखवताला असता कोण, म्हणून तुमच्यासाठी माका कॅमेरा सांभाळूचा लागलो. आता भात पेरून झाला म्हणून मी घराकडे चाललाय. तुमचा भात पेरून झाला की नाही तर माका कमेंट करून सांगा.